कुठे कुठे इकडे राही कोण बोलत मस्त बघत बस आता फरक बघत बस सिद्धू बोलायचं आहे तुला बोलायचं आहे अरे चालायचं सिद्धू चला आई अंजली काय म्हणते कशी आहेस? त्या दिवशी पण मी बस मध्ये असंच चढलो होतो. मला तुझ्यासारखीच मुलगी दिसते. मला वाटलं तूच असं म्हणून मी बघतच राहिलो शिवाकडे. हे बघा नाही ते सगळं ठीक आहे. मला सांग तू मंदिरात काय येत नाहीस का आजकाल? मी रोज संध्याकाळची मंदिरात वाट बघतो पण तू येतच नाहीस. असं का करतेस ग तू? आता पण बघ ना मी एकटाच बडबडतोय तू काय बोलतच नाहीस. हे बघा माझं नाव अंजली नाहीये. ओ तुम्ही आलोय त्या दिवशी पण असंच झालं होतं नाही मला वाटलं माझी चुलत बहीण आहे आपलं मामे बहीण आहे अंजली. आता कळलं तुम्ही त्या नाही आहात म्हणून. सॉरी अंजली. मॅडम सॉरी मॅडम. ते काय आहे की माझी मामे पण अंजली आणि तुम्ही एकदम सेम टू सेम दिसता ना म्हणून कन्फ्युजन झालं. मला सांगा की तुम्हाला असं गंमत नाही वाटत का म्हणजे दोन माणसं एकदम सेम टू सेम दिसतात? तुमचं काय म्हणणं आहे यावर? पण असं नाहीये लक्ष्मी, त्याने कितीतरी लोकांची मदत केली आहे. इतक्या लहान वयात किती समजूतदार आहे तो. लक्ष्मी आपण आपल्या हक्काचं घर बांधण्याकरता किती वर्ष झगडतोय हो की नाही? अगं पण त्यानं कितीतरी गरीब लोकांची मदत करून त्यांना हक्काचं घर मिळवून दिलंय. ते लोक ना देव मानतात त्याला. देव अगं किती मान देतात त्याला. खरंच सांगतो हे सगळं पाहिलं आणि मला भारावल्यासारखं झालं. अगं हा जयंत आहे ना लाखात एक आहे. अहो तुम्ही त्यांच्याबद्दल इतकं भरभरून बोलताय खरं पण मला बाई खात्री नाही वाटत आहे. का कुणास ठाऊक भीती वाटते. आपल्या भावनाच्या बाबतीत जे काही घडलं त्यानंतर कुठलाही निर्णय घेताना खूप भीती वाटते हो. सारखी मनात धाकधूक होते. खरं सांगू का तुम्हाला जान्हवीच्या बाबतीत ना विषाची परीक्षा नाही घ्यायची मला. लक्ष्मी असा विचार का करतेस तू? भावनाच्या बाबतीत काहीतरी वाईट साईड घडलं म्हणून जानूच्या बाबतीत सुद्धा तसंच काहीतरी घडेल असा विचार का करतेस? आणि मला सांग कधी ना कधीतरी आपल्याला जानूच्या लग्नाचाही विचार केलाच पाहिजे ना. एक आई म्हणून तुला जानूच्या भविष्याची काळजी वाटणं हे साहजिक आहे. त्यात काहीच चूक नाहीये. अगं पण आपण दोघेही त्या जयंतला भेटलो आहे. अहो तुमच्या लक्षात आलंय का ते जयंतराव एकटे राहतात हो. उद्या आपण जान्हवीचं लग्न लावून दिलं तर आपली जान्हवी त्या घरात कशी राहणार? अहो भरल्या घरात लहानाची मोठी झाली आहे ती. उद्या तिकडे काही दुखलं खुपलं तर कुणाला सांगणार? मन कुणाकडे हलकं करणार? लक्ष्मी तुला एक गोष्ट माहितीये का ग? आपली जानू मोठी झाली आता. जबाबदारी घेणं म्हणजे काय असतं हे तिला कळतं. अगदी चांगलं कळतं. आणि मुख्य म्हणजे तिला तिच्या आई वडिलांच्या परिस्थितीची जाणीव आहे. हे बाई संतोष आणि हरीश जयंतची चौकशी करणार आहेत की नाही? समजा हे सगळं केल्यावर जर तुला ते स्थळ योग्य वाटलं तर आणि तरच आपण पुढे जाऊ. मग तर झालं. लक्ष्मी
हनी, जानू किती लकी आहे ना. बरं हनी, या साड्या ड्रायक्लीनला टाकायच्या आहेत ना. हो, बट हा ब्लाऊज नको देऊ हा. साडी दे फक्त. बर. हॅरी, आई इतक्या का घाबरतात बरं? माझे पप्पा नेहमी म्हणतात आपण डोळे झाकून देव दाखवेल त्या मार्गावर चालायचं. म्हणजे कसं पुढे सगळं चांगलं होतं. कसं आहे ना हनी, भावनाताईच्या बाबतीत जे काही घडलंय ना त्या धक्क्यातून आई अजून स्वतःला सावरूच शकली नाही. त्यामुळे तिला असे प्रश्न पडणारच ना. त्यात तुला माहितीये का, तो जयंत इतका श्रीमंत आहे आणि त्याचं आपलं म्हणावं असं दुसरं कोणीच नाहीये. एक मिनिट, श्रीमंत म्हणजे? श्रीमंत मी पण आहे. नाही, तू आहेसच. श्रीमंत लोकांना फिलिंग्स नसतात का? माझं उदाहरण घे. मी ऍडजस्ट करते ना आपल्या घरामध्ये. का करतेय? कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. हो, तू करतेस हनी, पण हरी मला एक सांग, आई बाबा प्रत्यक्ष जयंतला भेटून आले ना? हो आले. मग आता का घाबरतायत ते? का देत नाहीयेत परमिशन? जानू मोठी होतीये. मोठी होतीच आहे, पण त्यांनाही. हॅरी, भावनाताईच्या लग्नात जे काही झालं तो एक ऍक्सिडेंट होता. त्याचा तुम्ही एवढा का विचार करताय? हे बघ, आई बाबांनी जर नाही परमिशन दिली ना जानूला या लग्नाला, तर तिची कंडिशन सुद्धा भावनाताई सारखीच होईल. हनी, हे तू काय बोलतेस?